श्री स्वामी समर्थ. पिल्लूला स्कूलमधून सोडून आले. स्वयंपाक बनवायचा होता. त्याच्यात टिफिन पुरता स्वयंपाक बनवून दिला होता आणि आता मला आणि बाकीच्यांना बनवायचा होता. घरी मी आणि सासरे, मिस्टरांची नाईट शिफ्ट असल्यामुळे ते झोपलेले असतात, 2-3ला उठतात. त्याच्यामुळे त्यांचं काही जेवणाचा एवढा इश्यू नसतो. माझ्यासाठी आणि सासऱ्यांसाठीच बनवायचं होतं. तर मग म्हणलं पिल्लूच्या वेळेस चपातीचं पीठ मळलेलं होतं, तर 2 चपात्या करून घ्यावे आणि सासऱ्यांना भात वरण लावला होता. मग चपात्या करून घेण्यासाठी इथं तवा गॅसवर ठेवला. तवा गॅसवर ठेवून पटपट चपात्या करून घेतल्या. 2-3 चपात्या करायच्या होत्या, बाकी काही नाही. पिल्लूला सकाळी भेंडीची भाजी आणि चपाती दिले होते. सकाळी दोघांचा स्वयंपाक वेगळा, पिल्लूला वेगळा असतो आणि परत मिस्टर उठले की मिस्टरांना वेगळा बनवावा लागत असतो. तर असं कुणाकुणाच्या घरात असतं सांगा नक्कीच, की प्रत्येकाला वेगवेगळं स्वयंपाक बनवायचं. मला चावले, शांत बसा ना श्रीषा, चावल ना ती, चावली ना मग इन्फेक्शन होते बघ बॉडीवरती, आहे ना बाळा, ॲलर्जी होते. मग इथं मस्त चपात्या करून घेतलं, चपात्या केलं, भाकरी बनवायचं, चपात्या बनवायचं काही वाटत नाही. पण सगळ्यात मोठं टेन्शन म्हणताना भाजी काय बनवायचं. हां, ह्यांना कळना झालं या दोघांना. ह्यांना चावू दे चांगलं मग कळन. तुझं तू इकडं खेळ, नाही तर चला गार्डनमध्ये घेऊन जाते. हां, मग काहीतरी पोरं येते ते ना, भरपूर गार्डनमध्ये खेळायला भेटते. श्री येतील. हां, मग काय आपल्या चपात्या झाल्या की चपात्या बनवायचं काही वाटत नाही, भाकरीचं काही वाटत नाही. पण सगळ्यात मोठं टेन्शन भाजी काय बनवायची. आणि त्यात दोघांसाठी तर असलं की अजूनच टेन्शन, की कशाची भाजी बनवायचं, काय भाजी बनवायचं. मग काय पटकन 4-5 चपात्या करून घेतले. 4-5 चपात्या झाल्यानंतर माझं कसं, मी यूट्यूबमध्ये व्हिडिओ खूप 2022पासून टाकते, पण मला त्याच्यामध्ये असं सक्सेस काही भेटलंच नाही. तर म्हणलं चला आता 2026मध्ये डेली ब्लॉगचे व्हिडिओ टाकू. पहिलं मी खरं सांगते, कोण व्हिडिओ बनवत आहे त्यांनी स्वतःचं कंटेंट ठेवायचं. काही पण असू द्या, ते तुम्ही स्वयंपाकाचं असो, कुकिंगचं असो, डान्सिंगचं असो, कॉमेडी असो, पण स्वतःचं कंटेंट ठेवायचं. मी 2022ला मला पण असंच माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं होतं. आम्ही स्कूलमध्ये मुलांना सोडायला जायचो, त्यावेळेस ती बोलली की असं माझी एक पाहुणी बनवते. मग त्यावेळेस तर माझ्याकडे फोन पण नव्हता, खरं सांगायचं म्हणलं तर फोन पण नव्हता. मग मिस्टरांकडे होता माझा फोन. मिस्टरांना म्हणले मी असं व्हिडिओ बनवणार आहे, तर चालेल का तुम्हाला. तर ते बोलले की बनव. पण माझ्या म्हणताना सुरुवातीला काहीच माहिती नव्हती, म्हणताना काही नाही, 0 माहिती होती. त्या मैत्रिणीने सांगितली म्हणून आपण बनवायचं होतं. पण असं माहिती नव्हतं की त्याला जास्त काही गोष्टी लागतात. कॅमेरा चांगला असला पाहिजे, व्हॉईस ओव्हर, एडिटिंग, काहीच माहिती नव्हतं. फक्त तिनं सांगितलं की असं व्हिडिओ बनवायला, यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलं की पैसे भेटतात, तर आपण पण बनवायचं का म्हणल्यानंतर तिनं सांगितल्यानंतर म्हटलं चला करून बघू, म्हणून करायला गेलो आम्ही. तर 2022पासून आम्ही चालू केलं होतं दोघीनं पण. तर 2022पासून चालू केलो, सक्सेस काय भेटलं नाही. त्यावेळेस मी दुसऱ्यांच्या व्हिडिओवरती करायचे व्हिडिओ, त्यांचे कॉमेडी असो किंवा डान्स गाण्याची असली तर मी बनवायचे. तर तसं मग ते तुम्हाला कॉपीराईट येऊ शकतं किंवा तुमचा यूट्यूब चॅनल लवकर मॉनिटाईज होत नाही, कारण का ते दुसऱ्याच्या व्हॉईस ओव्हरवरती असतो, दुसऱ्याचा कंटेंट वापरलेला असतो, म्हणून कधी मॉनिटाईजला पण प्रॉब्लेम होतात. कधी आपलं यूट्यूब पूर्ण क्रायटेरिया पण पार करून झाल्यानंतर ते आपण दुसऱ्याचे व्हिडिओ केले असल्यामुळं पण आपलं यूट्यूब ग्राह्य धरलं जात नाही. असंच मग मला आत्ता खरं तर जस्ट मला ह्या वर्षी ही माहिती कळली आहे. 2022, 23, 24, 25 मी असं दुसऱ्यांच्या व्हिडिओवरतीच करत गेले. नाही म्हटलं तरी माझे 3 यूट्यूब चॅनल झाले असतील, पण आहे पूर्णपणे माहिती नसल्यामुळं ते माझे चॅनल मॉनिटाईज होऊन पण ते माझ्या हातामध्ये नाही आले, म्हणजे अपयश म्हटलं तरी चालेल. पण आता समजलं आहे की काही पण तुम्ही करा, यूट्यूब चॅनल खोला, पण ते स्वतःचं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही रेसिपी टाका, स्वतःची कॉमेडी टाका, स्वतःचे डेली ब्लॉग्स टाका, स्वतः जे बनवता ते डेली तुम्ही काय करता, पण तिथं तुमचं स्वतःचं कंटेंट पाहिजे. हे मला आत्ता समजत आहे खरं सांगायचं म्हटलं तर. पण 2022पासून मी 3 ते 4 वर्ष ह्या यूट्यूबमध्ये घातले आहे, पण ते सगळे व्यर्थ गेले माझे. म्हणून मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत आहेत, कोणी पण असू द्या,
तर त्यांनी स्वतःचा कंटेंट असल्याशिवाय व्हिडिओ बनवू नका आणि अपलोड करू नका, कारण पुढे चालून तुम्हाला त्याचा फायदा होत नाही. ते कुठंतरी आपल्याला अडचण निर्माण होते आणि यूट्यूबवरती पैसे भेटतात, पण कधी भेटतात हे पण सविस्तर पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे, कारण की यूट्यूबचा काहीतरी क्रायटेरिया असतो. त्या क्रायटेरिया तुमचे कंप्लीट झाले तर तुम्हाला तो पेमेंट भेटतो. हे पण मला काही माहिती नव्हतं. सगळं मी ते दुसऱ्यांचं ऐकल्यामुळं हे सगळं झालं. पण आता या 2-3 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी यूट्यूबबद्दल इन्फॉर्मेशन घेऊनच मी आता यूट्यूबचे व्हिडिओ म्हणताना आता मला बऱ्यापैकी माहिती आहे की यूट्यूबसाठी काय पाहिजे, यूट्यूब कधी मॉनिटाईज होतं किंवा यूट्यूबवरती किती व्ह्यूज आल्यावर पैसे भेटतात, यूट्यूबला किती डॉलर, यूट्यूबवरती किती सबस्क्रायबर पाहिजे, हे सगळं आता मला माहिती आहे. मग आता कुठं मी ह्या चॅनलवरती माझ्या स्वतःचे ब्लॉग बनवायला चालू केले आहे. आता सुरुवात तरी केली आहे. एवढे व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, पण आपला प्रयत्न आपण चालू ठेवायचा. आता 2022पासून करते, तर अजून करायला काही चाललं आहे आपलं, तर म्हणून आता अजून मी चालू ठेवलं आहे. तर सर्वांनी माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर मला सपोर्ट करा आणि तुमचा सपोर्ट हाच एका यूट्यूबरला पुढं जाण्यासाठी खूप खूप महत्त्वाचा असतो, कारण पब्लिक सपोर्टशिवाय आम्ही काहीच नाही. जे यूट्यूब बनवतात, तर पब्लिकच व्हिडिओ नाही बघितली तर थोडीच यूट्यूबवरचे व्ह्यूज वाढतात नाही, तर त्यासाठी पब्लिकचं प्रेम हे हवं असतं. म्हणून मला यूट्यूबवरती तुम्ही सर्वांनी प्रेम द्या. माझ्यासारखं जरी तुम्ही कोण नवीन यूट्यूब चॅनल खुललं असेल तर त्यांनी स्वतःचं कंटेंट, मी तर सांगते की दुसऱ्याचं कंटेंट न वापरता स्वतःचं वापरा. काहीही करा पण स्वतःचं कंटेंट वापरा. डेली ब्लॉग, व्हिडिओ, कॉमेडी पण स्वतःची करा, काही पण करा. एवढं मी तुम्हाला तर सांगते, कारण माझ्या पर्सनली प्रॉब्लेममधून मला जे मी चॅनल बनवले त्यावेळेसपासून मला त्रास झाला, तो मी सांगत आहे. तर भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये. मी अजून तुम्हाला 2022पासून व्हिडिओ बनवताना काय काही त्रास झाला मी ते सांगत जाईल आणि असेच मी रोज मोठे ब्लॉग बनवत जाईन. बाय, भेटूया.